नमस्कार। आता प्रिया ही घरी दारू पिऊन येते आणि अर्जुन आणि सायली मधुभाऊ तिला बघतात। प्रियाला उभी राहायची ताकद नसते। सायली प्रिया जवळ येते आणि म्हणते, प्रिया तू दारू पिऊन आलीस? अगं तुला लाज नाही वाटत? तू आता सुभेदारांची सून आहेस आणि सुभेदारांचं नाव खाली जाईल अशी तू कसं वागू शकतेस? सुभेदारांच्या नावाला जर काळीमा फासलास ना तर याद राहा। आता प्रिया म्हणते, गप्पे तू शांत बस, आणि एका खुर्चीत प्रिया बसून राहते। मधुभाऊ म्हणतात, हिला समजावून काही फायदा नाहीये साऊ बाळा। अर्जुन म्हणतो, मिसेस सायली मी आत्ता जातो आणि घरच्या सगळ्यांना उठवतो आणि हिचा खरा चेहरा सगळ्यांना कळलाच पाहिजे। ही दारू पिऊन आली आहे हे सगळ्यांना कळलंच पाहिजे। अगदी डोक्यावर घेऊन हिला मिरवत असतात ना, हिची लायकी सगळ्यांना कळली पाहिजे। हिचं खरं घाणेरडं असली रूप सगळ्यांसमोर आलं पाहिजे, म्हणजे कळेल ही प्रिया काय चीज आहे, किती खोटारडी विश्वासघातकी मुलगी आहे। तेवढ्यात अश्विन येतो आणि अश्विन प्रियाची ती अवस्था बघून म्हणतो, प्रिया काय झालंय तन्वी तुला? अगं तन्वी तू अशी का वागतेस? तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे अश्विन तुला कळत नाहीये की मुद्दाम न कळण्याचं सोंग करतोयस तू? अरे तुझी बायको दारू पिऊन आली आहे। तेव्हा अश्विन म्हणतो, दादा ते मला कळतंय, पण तू का सांगतोय? अर्जुन म्हणतो, तुला काहीच वाटत नाहीये तुझी बायको दारू पिऊन आली आहे? अरे हे सुभेदारांच्या सुनेला शोभतं का? सुभेदारांच्या नावाला ही बट्टा लावणार आहे। मी आता घरच्या सगळ्यांना सांगतो की बघा ही तुमची सुभेदारांची लाडकी सून धाकटी कशी धिंगाणे घालते दारू पिऊन घरात। तेव्हा अश्विन म्हणतो, बासा दादा बास, घरात जर कोणाला सांगितलंस ना तर याद राख। अर्जुन म्हणतो, का? त्यांना सुद्धा कळू दे ना तुझ्या बायकोची लायकी। तेव्हा अश्विन आता भडकतो आणि म्हणतो, बास दादा माझ्या बायकोला एकही शब्द उलट बोलायचा नाही। अरे तिची अवस्था समजून घे ना। आणि जेव्हा तुम्ही माथेरानला गेला होता तेव्हा या सायलीने सुद्धा दारू प्यायली होती। तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे तिच्या ज्यूसमध्ये मुद्दाम कोणीतरी ड्रिंक मिक्स केली होती, तिने काय स्वतःहून प्यायली नव्हती। तेव्हा अश्विन म्हणतो, हिच्या बाबतीत पण असं घडलं असेल तर, कोणीतरी मुद्दाम ड्रिंक मिक्स केली असेल तर तुला काही माहीत नाही ना, मग तू डायरेक्ट असे तिच्यावर आरोप नाही करू शकत दादा बास। आणि तुम्ही माझ्या बायकोला एकही शब्द असं बोलू शकत नाही, कारण तुम्हाला तेवढे आता अधिकारच नाही आहेत। आणि घरच्यांना सगळ्यांना उठवून सांगू नका, चोंबडेपणा करू नका असं म्हणून अश्विन हा प्रियाला रूममध्ये घेऊन जातो। आता दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया उठते तेव्हा अश्विन तिला लिंबू पाणी आणून देतो आणि मधुभाऊ इकडे विचार करतात की प्रिया खोटं बोलते, तिने साऊ बाळाचा फोटो का स्वतःकडे घेतला असेल म्हणून मधुभाऊ प्रियाच्या रूममध्ये येतात। तेव्हा आल्याला प्रियाला म्हणतात, काय गये खोटारडे मुली। तेव्हा खालती सर्वजण नाश्ता करत असतात। इथे मधुभाऊ प्रियाला म्हणतात, ए खोटारडी मुली, तू माझ्या साऊ बाळाचा फोटो तुझ्याकडे का घेऊन ठेवला आहेस? लाज नाही वाटत तुला? अजून तुला किती कांड करायचे आहेस? किती अजून खोटं बोलणार आहेस? असं तिला खूप काही बोलत असतात। तेवढ्यात अश्विन बाहेर येतो आणि म्हणतो, मधुभाऊ बाज झाला, तुमचं खूप ऐकून घेतलं। या घरात पाहुणे आहात ना, पाहुण्यासारखं राहा। या घरच्या सुनेला काही बोलायचा संबंध नाहीये तुमचा आणि अधिकार सुद्धा नाहीये। चालते वा पहिले माझ्या रूममधून, तुम्ही माझ्या रूममध्ये आलातच कसे? आता घरातले सर्वजण तिथे येतात, अश्विन का ओरडतोय? आता अश्विन हा मधुभाऊंना म्हणतो की काय चाललंय तुमचं? तुम्ही माझ्या रूममध्ये येऊन माझ्या बायकोला खोटारडी म्हणताय, तिच्यावर नको ते आरोप करताय, तुम्हाला तुमची हिंमत झालीच कशी? पाहुणे आहात ना, पाहुण्यासारखे राहा। तेव्हा सायली म्हणते, अश्विन भाऊजी आपले वडील जर आपल्यावर ओरडले तर आपण त्याला आरोप म्हणतो का? नाही ना। तेव्हा लगेच अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो, अश्विन मोठ्यांशी बोलण्याची ही पद्धत नव्हे। तेव्हा अश्विन म्हणतो, मग ते पाहुणे आहेत ना, पाहुण्यांसारखं त्यांना राहायला सांग। आणि ओ तुम्ही का माझ्या नजरेसमोर उभे आहात? निघा इथून माझ्या रूममधून, असं बोलून तो मधुभाऊंना ढकलून देतो। तेव्हा अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते। अर्जुन अश्विनच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली मधुभाऊंना ढकलून देण्याची? अरे जरा मोठ्यांचा मान राख। या मुलीच्या नादाला लागून ना तू सुद्धा बिघडत चालला आहेस। ही मुलगी नक्की तुझी एक दिवस वाट लावणार, हे बघत बस। आता सर्वजण खालती येतात। सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ तुम्ही का गेला होतात त्यांच्या रूममध्ये? तेव्हा मधुभाऊ आता सायलीला सर्व सत्य सांगतील का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।